शिकताना चुका करण्यात काहीच गैर नसतं, कारण चुका या आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठीच असतात, मात्र त्या रिपीट करण्यासाठी नसतात. आणि म्हणूनच चुका मात्र प्रत्येक चुकीतून नवीन काहीतरी शिका आणि ती चूक पुन्हा करू नका. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते कमवू शकाल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज मी एका अशा टॉपिकवर बोलणार आहे जो प्रश्न किंवा जो प्रॉब्लेम प्रत्येक वॉरियरला, प्रत्येक विद्यार्थ्याला येतो जो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. 90 डेज चॅलेंज सुरू झाल्यानंतर ज्यावेळेला फर्स्ट वॉइस चॅट सेशन घेतलं तर त्याच्यानंतर बऱ्याच स्टुडंटनी, म्हणजे ज्यावेळेला टेस्ट झाली ॲक्च्युली फर्स्ट, त्याच्यानंतर बऱ्याच स्टुडंटनी मला हा डाऊट विचारला होता की मॅम, आम्ही जे रीड करत आहोत ते आम्हाला समजते, ते लक्षातही राहत आहे, कंटेंट अभ्यासताना तो परफेक्ट झाला आहे असंही वाटते, मात्र जेव्हा आम्ही प्रश्न सोडवतो तेव्हा मात्र त्या प्रश्नांची उत्तरं चुकतात. कितीही अभ्यास केला, कितीही पाठांतर केलं, कितीही कन्सेप्ट समजून घेतला तरी स्कोर वाढत नाही आहे. आणि म्हणूनच आजचा जो टॉपिक आहे तो आहे अभ्यास करूनही तुमचा स्कोर का वाढत नाही. आणि जर केलेला अभ्यासाचा खरंच स्कोरमध्ये फायदा व्हायचा असेल, जर जो अभ्यास तुम्ही केलेला आहे, जे तुम्ही वाचलेला आहे, जी रिव्हिजन तुम्ही केलेली आहे, त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये ॲक्च्युअल फायदा जर करून घ्यायचा असेल तर काही गोष्टी ज्या तुम्हाला तयारी करतानाच लक्षात यायला पाहिजेत त्याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर सगळ्यात पहिला डाऊट हाच आहे की वाचताना समजतंय, लक्षातही राहते, पण टेस्ट सोडवल्यानंतर स्कोर काही येत नाही किंवा एक्झाममध्ये स्कोर येत नाही. मग याच्यामध्ये काही असे विद्यार्थीही असतील जे मागचे 3-4 वर्ष झालं तयारी करत आहेत, यापूर्वी 1-2 अटेम्प्ट त्यांनी दिलेले आहेत, मात्र स्कोर वाढत नाही आहे. अभ्यास तर आहे, टॉपिकही परफेक्ट आहे, पण स्कोरच येत नाही आहे. मग अशा वेळेला करायचं काय? एक तर स्कोर कमी येण्याची कारणं जर आपण पाहिली तर त्या कारणामध्ये एक पहिलं कारण म्हणजे ज्यांचा स्कोर फार कमी येतो किंवा रिझल्ट येत नाही, त्यात पहिलं कारण तर हेच असतं की अभ्यासच केलेला नाही आहे, ठीक आहे, किंवा अभ्यास केला आहे पण त्याची रिव्हिजन केलेली नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर रिव्हिजन पण केलेली आहे मात्र टेस्ट किंवा MCQ सोडवण्याची प्रॅक्टिसच केलेली नाही आहे. तर हे काही डाऊट, हे काही प्रॉब्लेम जे आहेत ते स्टुडंटचे असू शकतात, हे काही रिझन असू शकतात तुमचा स्कोर नाही येण्याचे. मात्र अभ्यासही केला आहे, रिव्हिजनही केली, MCQ सोडवले, टेस्ट सोडवलेत, PYQ सोडवलेत, सगळं काही केलं आहे, बट स्टील एक्झाममध्ये माझा स्कोर येत नाही आहे. तर मग काय करायचं? त्यावेळेला त्याच्या पाठीमागं कारणं कुठली असू शकतात? एक तर प्रॅक्टिस करताना कदाचित तुमची प्रॅक्टिस जी आहे ती करताना तुमच्याकडून काहीतरी चूक होत आहे, म्हणजे प्रॅक्टिस करताना कोणती चूक होतीये हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दुसरा मुद्दा, असं होतंय का की टेस्ट सोडवताना किंवा एक्झाम देताना तुम्हाला तो जो काही एक्झामचा स्ट्रेस आहे तो हँडल करता येत नाही आणि त्याच्यामुळे तुमची उत्तरं चुकत आहेत. तिसरं रिझन असू शकतं, तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाताय का की नाही, मला सगळंच येतं आहे, माझा सगळाच अभ्यास झाला आणि जो पण प्रश्न विचारलेला आहे तो त्याच टॉपिकवरचा आहे किंवा त्याच कंटेंटमधला आहे जो की मी अभ्यासला आहे, जो मी ट्रिकनी लक्षात ठेवला आहे आणि त्यामुळे होऊन जाईल, असं तुमचं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर चुकतं आहे का? किंवा प्रश्न सोडवताना केलेली अतिघाई, फक्त घाई नाही, अतिघाई, जी तुम्हाला कुठेतरी खड्ड्यात टाकते, कारण तुम्ही घाईमध्ये तुम्हाला माहिती की एखाद्या क्वेश्चनचा आन्सर 2 आहे पण तुम्ही 3 नंबरला मार्क केलं. तर याच्यापैकी एक्झॅक्टली कुठलं कारण तुम्हाला लागू होतं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असू शकतं जे मोस्ट ऑफ द टाईम स्टुडंटच्या लक्षात येत नाही, पण तेच कारण असतं तुमचा स्कोर कमी येण्यासाठी किंवा तुमचं निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क्स जाण्यासाठी किंवा रिझल्ट न येण्यासाठी. ते म्हणजे जे प्रश्न तुम्ही वाचत आहात ते प्रश्न नीट न वाचणं किंवा त्या प्रश्नांचा अर्थ न समजणं, ठीक आहे. अर्थच समजला नाही, प्रश्न नीट न वाचणं इन द सेन्स, आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर व्यवस्थितच वाचतो, म्हणजे आम्हाला काना, मात्रा, वेलांटी वगैरे उकार हे सगळं समजतं, मग आम्ही नीट नाही वाचलं म्हणजे काय? प्रश्न नीट न वाचणं म्हणजे एक्झॅक्टली प्रश्न आणि प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे. जसं फॉर एक्झाम्पल काही क्वेश्चन कॅन्सल करण्यासाठी MPSCकडे काही स्टुडंट रिक्वेस्ट करतात ज्याच्यामध्ये 4ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर वाटत असतात, तरी हे 4ही ऑप्शन जे आहेत ते उत्तरामध्ये येऊ शकतात. पण आयोगाला अपेक्षित काय असतं किंवा आयोगाने विचारलेलं काय असतं? जे 4 ऑप्शन दिले ते 4ही बरोबर असतात. आयोगाचंही म्हणणं असं नसतं की या 4पैकी, म्हणजे काही प्रश्नांच्या संदर्भात, जसं की शेती सुधारणांच्या बाबतीत वगैरे प्रश्न आले होते,
तर या क्वेश्चनमध्ये 4ही ऑप्शन बरोबर असतात. आयोगाचं बिलकुल असं म्हणणं नसतं की या 4पैकी कुठले तरी म्हणजे एकच ऑप्शन करेक्ट आहे, बाकीचे 3 चुकीचे आहेत. पण त्याच्यामध्ये जास्त ॲक्युरेट कोणतं आहे ते फाइंड आउट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल राज्यसेवेमध्ये सीसॅटला जे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये दिलेले जे 4 ऑप्शन असतात त्याच्यातलं एखादा ऑप्शन रॉंग असू शकतो, पण बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत ते चुकीचे नसतातच. मात्र त्या 3पैकी कुठला ऑप्शन असा आहे जो अगदी ॲक्युरेट आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. आणि मग तो कधी तुम्ही फाइंड आउट करू शकता, जेव्हा तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजलेला आहे. आणि प्रश्न व्यवस्थितपणे समजण्यासाठी तो नीट काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असतं. मग आता हे झालं की ॲक्च्युअल आपला प्रॉब्लेम काय आहे. आता त्या प्रॉब्लेमवरूनच आपल्याला सोल्युशनपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही प्रॅक्टिस चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्ही MCQ सॉल्व करत आहात त्यावेळेला तुम्ही MCQ कुठल्या पद्धतीने सॉल्व करताय. मी मागे ज्यावेळेला लास्ट टाईम ज्यावेळेला कंबाईंड होणार होती त्याच्यापूर्वी जो मी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्याच्यामध्ये मी ही एक गोष्ट मेन्शन केली होती की तुम्हाला म्हणजे एक्झाम हॉलमध्ये टेस्ट सोडवताना तर तुम्हाला वेळ भरपूर मिळतो, किंवा असं होतं बऱ्याच जणांचं की 45 मिनिटामध्ये 50 मिनिटामध्ये टेस्ट सॉल्व करून होते, बट एक्झामला गेल्यानंतर त्यांना वेळ नाही पुरला. त्याचं कारण काय, एक तर पहिलं तुम्ही जे पण शीटवरती प्रॅक्टिस करताय तर जनरली काही मुलं काय करतात, टेस्टची प्रॅक्टिस करताना नंबर्स देतात क्वेश्चन्सचे 1 2 3 4 5 असे, आणि त्याच्यासमोर कुठला पर्याय आहे, समजा 1चं उत्तर आहे 3, 2चं उत्तर आहे 2, 3चं उत्तर आहे 1, तर त्याच्यासमोर अंक लिहितात. आणि या पद्धतीने काय होतं ना, जेव्हा आपण ॲक्च्युअल टेस्ट सोडवत असतो प्रॅक्टिससाठीची तेव्हा आपण अशा पद्धतीने नंबर्स टाकतो आणि हे नंबर टाकणं फास्ट होऊन जातं. पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाऊन पेपर देत असता तेव्हा तुम्हाला नंबर्स नसतात टाकायचे, तिथे तुम्हाला असे सर्कल दिलेले असतात जे तुम्हाला फिल करायचे असतात. आणि मग त्याच्यामध्ये परत या 4 सर्कलमध्ये 3 नंबरचं सर्कल ते फाइंड आउट करणं आणि ते फिल करणं याच्यामध्ये वेळ जातो. म्हणजे जर मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर 3 लिहायचं असेल तर असं लिहिलं मग म्हणजे अगदी काही क्षणामध्ये हे लिहून होते. पण जेव्हा मला 3 नंबरचा सर्कल जे आहे ते जेव्हा मला फील करायचं त्यावेळेला मला थोडासा वेळ लागतोय. त्यातही ते बाहेर नाही गेलं पाहिजे, अर्धवट नाही रंगलं पाहिजे, हे सगळं आपल्याला काळजी घ्यावी लागते. सो टाईम मॅनेजमेंटचा इश्यू तिथे सुद्धा होऊ शकतो. ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीच जर तुम्हाला समजल्या, तुम्ही समजून घेऊन त्या व्यवस्थित अंमलात आणल्या तर त्या तुम्हाला ऑफिसर बनवू शकतात. आणि जर नाही समजल्या तर तुम्ही आणखी 3-4 वर्ष प्रॅक्टिसमध्येच घालवू शकता. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी सांगते. आता ज्यावेळेला तुम्ही MCQ किंवा टेस्ट सॉल्व करत आहात त्यावेळेला तुम्हाला फोकस कशावरती करायचा आहे. ऑब्वियसली प्रत्येकजणाचं म्हणणं हेच असेल की ॲक्युरसीवरती तुमचा फोकस असला पाहिजे, टाईम मॅनेजमेंटवरती तुमचा फोकस असला पाहिजे. म्हणजे जर आपण कंबाईनचा विचार केला तर 100 प्रश्न जे आहे ते तुम्हाला 60 मिनिटात सोडवून झालेच पाहिजेत, याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. या 100पैकी समजा 100 तुम्ही सोडवताय किंवा कमी प्रश्न जरी सोडवत असाल तरीसुद्धा जेवढे पण प्रश्न तुम्ही सोडवत आहात ते प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत, कमीत कमी निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क्स गेले पाहिजेत, याच्यावरती फोकस असला पाहिजे. बरोबर आहे. हां, मात्र होतंय काय ना, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करता बरेचसे विद्यार्थी पहिल्या टेस्टपासूनच तुमच्या डोक्यामध्ये काय असतं ना की 60 मिनिट आहेत आणि 60 मिनिटात मला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. ॲक्च्युली तुमच्यापैकी किती जण 100 प्रश्न सोडवतात? फार थोडे विद्यार्थी असतात जे 100च्या 100 प्रश्न अटेंड करतात. काही जणांचा म्हणजे ज्यावेळेला एक्झाम होते आणि त्यानंतर अटेम्प्टसाठीचे पोल घेतले जातात तर आपल्याला माहिती आहे की जनरली मुलांचा अटेम्प्ट जो आहे तो 80-85च्या दरम्यान असतो. म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न नाही तर जेवढे प्रश्न तुम्हाला येत आहेत, जेवढ्या प्रश्नांच्या बाबतीत तुमच्याकडे ॲक्युरसी असायला पाहिजे, म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे कन्फर्म, आणि जर समजा अटेम्प्ट कमी होत असेल तर मग काही प्रश्नांच्या बाबतीत रिस्क घेऊन 50-50 करून तिथंपर्यंत तुम्हाला पोचायचं असतं. अगदीच म्हणजे 50 किंवा 60च प्रश्न अटेम्प्ट केलेत असं करून चालणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला तेवढे प्रश्न सोडवायचे आहेत, जे काही 80-85 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील, हे जे काही 80-85 प्रश्न तुम्ही सोडवणार आहात त्यासाठी तुमच्याकडे असणारा वेळ काय आहे? आपण 90-95-100 प्रश्न जरी पकडले तरी तुमच्याकडे कालावधी 60च मिनिटाचा आहे. सो त्या 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न वाचणं, त्या 100पैकी वाचून तुम्हाला सिलेक्ट करायचे, जे काही तुम्ही 90 किंवा 85 प्रश्न सोडवाल ते तुम्हाला सिलेक्ट करून सोडवायचे आहेत. तर हे सगळं मॅनेज करताना सगळ्यात पहिला फोकस तुमचा जातो टाईम मॅनेजमेंटकडे, की मला टाईम मिळेल की नाही, टाईम पुरेल की नाही. आणि ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट घाईघाईमध्ये किंवा हडबडीमध्ये करतो त्यावेळेला ते चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून जेव्हा तुम्ही MCQ किंवा टेस्ट सॉल्विंगची प्रॅक्टिस करताय, अगदी इनिशियल स्टेजला जेव्हा तुम्ही सुरुवात करताय, म्हणजे तुम्ही अजून टेस्ट सॉल्विंगमध्ये
किंवा MCQ जे काही म्हणजे क्वेश्चन पेपर असतील ते 1 तासाचं टायमिंग लावून तुम्ही जो काही पेपर सोडवणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट होण्यापूर्वी या प्रोसेसला सुरुवात करताना पहिल्यांदा तुमचा फोकस हा ॲक्युरसीवरतीच असला पाहिजे. मी हे खूप जबाबदारपणे सांगत आहे. तुम्हाला सगळे लोक म्हणतील की नाही 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न झाले पाहिजेत, काही करा कसंही करा पण सोडवा. बट माझं तुम्हाला सांगणं आहे की पहिला फोकस हा तुम्ही ॲक्युरसीवरतीच केला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही ठरवलेलं आहे की तुम्हाला एक्झामपर्यंत 10 टेस्ट सिरीजच्या 10 टेस्ट सोडवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधारणतः 5 ते 6 आयोगाचे पेपर सोडवायचे आहेत असं तुम्ही मे बी ठरवलेलं असेल. ठीक आहे, 5 ते 6 आयोगाचे पेपर सोडवणार आहात आणि टेस्ट सिरीजचे 10 टेस्ट सोडवणार आहात किंवा हे वेगवेगळे आकडे तुमच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही कसंही प्लॅन केलेलं असू शकतं. तर या ज्या काही टेस्ट तुम्ही सोडवणार आहात त्याच्यामधल्या पहिल्या 4 टेस्ट कमीत कमी 4 टेस्ट ज्या आहेत त्या सोडवताना तुम्हाला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला तरी सुद्धा चालेल. म्हणजे 1 तासाच्या ऐवजी तुम्ही 1 तास 10 मिनिट घ्या, 1 तास 15 मिनिट घ्या, चालेल. पण हे जे काही 100 प्रश्न सोडवताय तुम्ही त्या प्रश्नांमध्ये पहिला फोकस ठेवा ॲक्युरसीवरती. ठीक आहे, आणि ज्या वेळेला तुमची ॲक्युरसी मेंटेन व्हायला लागेल, तुमचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर यायला लागतील, तिथून पुढे मग तुम्ही काय कराल, म्हणजे पहिल्यांदा ॲक्युरसीवरती का फोकस करायचं आहे, कारण इथेच तुमचं ठरणार आहे की तुम्ही प्रश्न व्यवस्थितपणे वाचताय की नाही, प्रश्नाचा अर्थ समजून घेताय की नाही, तुम्ही जे काही ट्रिक्स बनवलेले आहेत किंवा जो काही अभ्यास केला आहे तो तुम्हाला तिथे प्रश्न सोडवताना तो तुम्हाला उपयोगी येतोय की नाही, तो तुम्हाला आठवतोय की नाही, हे तुम्हाला कधी कळणार आहे ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली प्रश्न सोडवताय तेव्हा. सो पहिल्यांदा प्रश्न सोडवताना पहिला फोकस हा ॲक्युरसी मेंटेन करण्यावरती द्या. ज्या वेळेला तुम्ही 3 ते 4 टेस्ट या पद्धतीने सोडवाल की तुम्ही फक्त ॲक्युरसीवरती फोकस केलाय, त्यानंतर तुम्ही तिथून पुढच्या टेस्टमध्ये तुम्ही टाईम मॅनेजमेंट प्लस ॲक्युरसी या दोन्ही गोष्टी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचं काय होतंय, जे माझं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते की पहिल्या टेस्टपासूनच धडपड काय असते की माझी जास्तीत जास्त उत्तरं बरोबर पण आली पाहिजेत आणि ते 100 प्रश्न जे आहे ते म्हणजे 60 मिनिटात झाले पण पाहिजेत. आणि याच्यामध्ये होतं काय की तुम्हाला हे सगळं मॅनेज करणं होत नाही. ॲक्युरसीवरती फोकस केलं तर टाईम कमी पडतो, टाईमवरती फोकस केलं तर ॲक्युरसीची वाट लागते, म्हणजे निगेटिव्हमध्ये जास्त मार्क जातात. सो पहिल्या 3 ते 4 टेस्टला थोडा जास्त कालावधी लागला तरी चालेल, पण फोकस याच्यावरती ठेवा की मॅक्झिमम क्वेश्चन्स सॉल्व कराल आणि तेही ॲक्युरेट सॉल्व कराल. मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे बरोबर आले पाहिजेत. देन 3 ते 4 टेस्ट झाल्यानंतर तिथून पुढे मग 1 तासाचं, म्हणजे असं नाही की मग पहिल्या 3-4 टेस्ट सोडवताना तुम्ही काय कराल की टायमिंग पाहायचंच नाही, तुम्ही 1 तासाचंच टायमिंग लावून पेपर सोडवायला बसणार आहात आणि तिथून पुढे तुम्हाला किती एक्स्ट्राचा वेळ लागतोय पेपर सोडवताना हे तुम्ही फाइंड आउट कराल. पण त्यालाही मर्यादा ठेवा. असंही नाही की 2 तास लागले, 3 तास लागले, असं करू नका. 1.5 तासापर्यंतही जाऊ नका. ठीक आहे, अगदी म्हणजे 1.25 तासापर्यंत ठीक आहे. देन ज्यावेळेला तुम्ही 5वी टेस्ट म्हणजे या पहिल्या टेस्टमध्ये तुमच्या लक्षात आलं की अरे हा माझी ॲक्युरसी मेंटेन होते, जर मी थोडासा वेळ घेऊन प्रश्न वाचला, समजून घेतला तर माझं त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येते. देन टाईम मॅनेजमेंटवरती फोकस करा. म्हणजे तीच ॲक्युरसी, फक्त प्रश्न वाचण्याचं स्पीड थोडं वाढवायचं आहे, प्रश्न सोडवण्याचं स्पीड थोडं वाढवायचं आहे आणि ते करत तुम्हाला टाईम मॅनेज करता येईल. म्हणजे जे तुम्ही 1.25 तासामध्ये करत होतात ते तुम्हाला 1 तासामध्ये करायचं आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही नव्याने शिकत असता त्यावेळेला ती शिकण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये सराईत होतात तर त्या गोष्टी आपोआप तुम्हाला फास्ट जमायला लागतात. मग ते कुठलंही स्किल असू देत, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण पाहिल्या, म्हणजे मी अगदी दैनंदिन जीवनातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुलींच्या बाबतीमध्ये स्वयंपाक करताना सुरुवातीला समजा तुम्हाला 2 माणसांचं जेवण करायचं आहे तर मे बी तुम्हाला त्याच्यासाठी 1.5 तास, 2 तास, 2.5 तास सुद्धा लागत असतील, पण हळूहळू जशी तुमची प्रॅक्टिस होत जाते तर तो स्वयंपाक तुम्ही अर्ध्या तासात सुद्धा करू शकता. इन द सेम वे इथे सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा ॲक्युरसी मेंटेन करायची आहे. देन टाईम मॅनेजमेंट, म्हणजे एकदा तुम्हाला कळलं की कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत, कारण जेव्हा तुम्ही ॲक्युरसीवरती लक्ष देताय ॲटोमॅटिकली तुम्हाला एलिमिनेशन मेथड समजायला लागेल, जोड्या लावायचे प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवायचे हे समजायला लागेल. काही क्वेश्चन असे असतात ज्याचे टेक्निक असतात सोडवण्याचे, ते आपोआप तुम्हाला समजायला लागतील आणि जसे ते टेक्निक तुम्हाला समजतील तर तुमचा वेळ आपोआप तिथे सेव्ह होईल आणि तुमचा टाईम पण मॅनेज व्हायला लागेल. सो पहिला फोकस ॲक्युरसीवरती द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ॲक्युरसी मेंटेन करताना पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जे तुम्हाला 100% माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर मला येतंच असा प्रश्न बिलकुल सोडायचा नाही.
काय होतं मुलांचं, पहिल्या प्रश्नापासून पेपर सोडवायला सुरुवात करतात आणि शेवटपर्यंत जातात आणि जाताना ना असं त्यांच्या डोक्यातच नसतं की पुढे काहीतरी सोपं असेल. म्हणजे समजा तुम्ही पहिला दुसरा प्रश्न सोडवायला घेतलात सलग, पहिल्या 10 प्रश्नांमध्ये काही प्रश्न असे होते की फार टफ होते आणि तो तुम्हाला टाईम मॅनेज नाही झाला, तिथे तुमचा फार वेळ गेला, तर पुढे जाऊन काही प्रश्न फार सोपे असतात आणि ते राहून जातात. तर असं नाही झालं पाहिजे. जो प्रश्न तुम्हाला 100% येतो तो बिलकुल राहिला नाही पाहिजे सोडवायचा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये रिस्क आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 75-25% चान्सेस वाटत आहेत ऑप्शनमध्ये, तर अशा वेळेला तुम्ही तिथे ठीक आहे की तो प्रश्न तुमचा राहून गेला किंवा माहितीच नाही आणि तुक्का मारायचा, तो प्रश्न राहून गेला तरी चालेल. बट जे 100% माहिती आहे तो टेस्ट सोडवताना कधीच नाही सुटला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता का सांगते, म्हणजे हे तर मी तुम्हाला एक्झामच्या आधी सांगायला पाहिजे ना की उद्या पेपर आहे, परवा पेपर आहे, मग तुम्ही असं करा. नाही, तुम्हाला आत्तापासून एक्झामच्या दिवसापर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही टेस्ट सॉल्व करायला बसाल त्या वेळेला तुमच्या डोक्यात हेच असलं पाहिजे की हा माझा पेपर आहे, हा माझा फायनल एक्झामचा पेपर आहे आणि याच्यामध्ये मला किती मार्क्स पडतात. फक्त टेस्ट आहे आणि मग चला टेस्टमध्ये 30 मार्क पडले, 32 मार्क पडले, 20 मार्क पडले तरी चालते, इतकं लाईटली घेऊ नका. प्रत्येक टेस्ट सोडवताना तो तुमचा फायनल पेपर आहे हेच डोक्यात ठेवून सोडवा. फक्त सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितले की ॲक्युरसीवरती फोकस करा पहिल्या 3-4 टेस्ट सोडवेपर्यंत, त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट, ॲक्युरसी दोन्ही मॅनेज करायला शिका. ठीक आहे, हे इतक्या लवकर का सांगते, कारण आत्तापासून जर तुम्ही योग्य दिशेने प्रॅक्टिस केली, जे मी आधीच सांगितलं, जर योग्य दिशेने प्रॅक्टिस केली तर ऑब्वियसली तिथे ज्यावेळेला तुम्ही पेपर द्याल तिथे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही, स्ट्रेसचा तर विषयच नाही आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तर जायची गरजच नाही. कारण ओव्हर कॉन्फिडन्स कधी येतो, कधी असतो आपल्याला, ज्यावेळेला इझी क्वेश्चन समोर येतात आणि आपल्याला वाटतं की अरे हां हे तर मला माहिती आहे. पण ज्यावेळेला तुम्ही मग वेगवेगळ्या टेस्ट सोडवाल, वेगवेगळे क्वेश्चन येतील, कुठेतरी तुम्हाला म्हणजे एखादा तरी सब्जेक्ट असा असेलच जो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे त्याचा खात्मा करेल आणि म्हणेल नाही रे, तिकडे तुला 15पैकी 15 पडले ना, तर इकडे तुला 4 पण नाही पडले. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी टेस्ट सिरीजमधूनच तुमच्या डेव्हलप होणार आहेत. त्यानंतर प्रायोरिटी ठरवायला शिका की तुम्ही अभ्यास करताना सुद्धा आणि पेपर सोडवताना सुद्धा तुमची प्रायोरिटी ठरलेली पाहिजे. अभ्यास करताना तुमच्या म्हणजे वाईल स्टडिंग तुमच्या डोक्यात हे फिक्स असलं पाहिजे की तुमच्यासाठी कुठला सब्जेक्ट जो आहे तो बाप आहे. म्हणजे कुठला सब्जेक्ट असं आहे की यार या सब्जेक्टमध्ये मला मॅक्झिमम म्हणजे 12+ मार्क्स आलेच पाहिजेत, कमीत कमी 12 तरी मार्क्स आलेच पाहिजेत, असे सब्जेक्ट तुमच्या आधीच डिसाईड झालेले असले पाहिजेत. ठीक आहे, की या सब्जेक्टमध्ये मला एवढे मार्क्स तर आलेच पाहिजेत कारण हा सब्जेक्ट माझा स्ट्रॉंग आहे आणि असं तुमचे किमान 1 किंवा 2 सब्जेक्ट तरी तुमचे असायला पाहिजेत ज्याच्यामध्ये तुम्ही एवढे मार्क्स घेऊ शकाल. तुम्ही प्रत्येकच सब्जेक्टमध्ये 5-6च्या दरम्यान जर असाल तर तुमचा स्कोअर 30-35च्या पुढे जाणारच नाही आणि हे जे 12 मी म्हणते ते निगेटिव्ह जाऊन मी सांगते. ठीक आहे, सो तुम्हाला अगोदर तुमच्या डोक्यात असलं पाहिजे स्टडी करताना की कुठला सब्जेक्ट आहे जो तुमचा म्हणजे स्ट्रॉंग आहे, ज्याच्यामध्ये तुमचा स्कोअर येतोय, तर तो सब्जेक्ट तुमच्या डोक्यात क्लिअर असला पाहिजे आणि टेस्ट सोडवताना पण तुमची प्रायोरिटी ठरली पाहिजे. जसं मी सांगितले की ज्या प्रश्नाचं उत्तर 100% माहिती आहे तेच प्रश्न तुमचे प्रायोरिटीला असले पाहिजेत. ते प्रश्न काही झालं तरी सोडायचे नाहीत. त्याच्यानंतर काही जणांना असतं की जे मल्टीलायनर क्वेश्चन असतात ते टफ जातात, वन लायनर जे आहे ते इझी जातात, काही जणांना वन लायनर टफ जातात, मल्टी लायनर इझी जातात. तर हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला कधी कळतं जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवताय. ठराविक एक व्यक्ती सुप्रिया मॅडम सांगतायत किंवा कुठल्या तरी चॅनलवरती सांगतायत, त्याच्यावरून तुमची स्ट्रॅटजी, हां तुम्हाला स्ट्रॅटजी ठरवण्यासाठी किंवा तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्यासाठी त्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण ॲक्च्युली तुमच्यासाठी कुठली गोष्ट वर्क करते, कुठल्या गोष्टीचा तुम्हाला जास्त फायदा होतो, कुठली गोष्ट खरंच तुम्हाला आउटपुट मिळवून देते, हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती असतं आणि ते तुम्हाला फाइंड आउट करायचे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तेव्हाच. कळलं? त्यानंतर मिनिमम आणि मॅक्झिमम टार्गेट्स ठरवा, त्याचा खरंच खूप फायदा होतो. यापूर्वी जेवढे पण चॅलेंजेस घेतलेत त्याच्यामध्ये मी मुलांना ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुम्हाला सब्जेक्ट वाईज जे आहेत ते टार्गेट ठरवायचे आहेत. 90 डेजमध्ये अजून हा पॅटर्न मी इंट्रोड्यूस केलेला नाही आहे, बट हा मिनिमम आणि मॅक्झिमम टार्गेट कसे ठरवायचे याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी सेपरेटली अपलोड करेन, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही म्हणजे जो काही इथे मी जे लिहिलेलं आहे 60+ मार्क्सची तयारी ती कशी करायची. म्हणजे जर तुम्हाला तुमचे ठराविक ठरलेले सब्जेक्ट असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एखादा तरी सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये मला 12+ मार्क्स येतील, बाकी 1-2 सब्जेक्ट असे आहेत की जिथे मी 9-10 तरी घ्यायलाच पाहिजेत. ठीक आहे, 2 सब्जेक्ट तर असे असायलाच पाहिजेत की ज्याच्यामध्ये तुम्ही किमान 9-10 मार्क्स घ्याल. आणि मग एखादा सब्जेक्ट असा असतो की अरे हा फारच माझ्यासाठी हार्ड आहे, तिथे मला 5 किंवा 6च मिळतात फक्त, तर ते पण तुमच्या डोक्यात आधीपासूनच फिक्स असलं पाहिजे. हां, पण हे सगळं करताना टेस्ट सोडवताना या एक्सपेक्टेशन्स ठीक आहेत, पण आयोगाच्या पेपरला जाताना
एक्सपेक्टेशन्स डोक्यात ठेवून नाही जायचं की मी जसं म्हणतोय तसाच पेपर यायला पाहिजे. म्हणजे मला तर या विषयामध्ये 15 मार्क पडतात, पण तिथे गेल्यानंतर जर त्या विषयाचे क्वेश्चन्सच वेगळे आले तर मग तिथे अरे हे फारच अवघड आलं म्हणून हे करायचं नाही. जेवढे पण सब्जेक्ट आहेत 7 सब्जेक्ट त्यातला कुठला तरी एक सब्जेक्ट असा असणारच आहे की ज्याचे क्वेश्चन्स हे टफ असतील, बट बाकीचे जे सब्जेक्ट असतील त्याचे क्वेश्चन्स हे इझीच असणार आहेत. सो हे मी का सांगितलं, स्टडी करताना प्रायोरिटी जेव्हा तुम्ही ठरवताना तर त्यावेळेला तुम्हाला एक दिशा मिळते, अभ्यासाला कळतं. याचा अर्थ असंही होत नाही की तुम्ही एखादा सब्जेक्ट पूर्णच सोडून द्या, पण असतो तर प्रत्येकाचा हा नॅचरल प्रॉब्लेम आहे, याला आपण काहीच नाही करू शकत, की एखादा सब्जेक्ट असा असतो जो तुम्ही कितीही त्याच्यावरती हार्डवर्क केलं, कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी त्या सब्जेक्टमधून तुम्हाला पाहिजे तितकं आउटपुट नाही मिळत, तुम्हाला त्या कन्सेप्ट नाही समजत. म्हणजे डोकं फोडून घ्यायची वेळ येते, पण अरे नाही जमत मला तर नाही जमत, म्हणजे मी ट्राय करते पण आत्ता तो वेळ पण नाही आहे ना का की तुम्ही सगळं काही सोडून द्याल आणि तोच सब्जेक्ट परफेक्ट करण्यासाठी स्पेशल बॅच लावाल आणि पूर्ण फोकस त्या सब्जेक्टवरती कराल. कारण प्रत्येक सब्जेक्टला समान वेटेज आहे. एक पॉलिटी सोडला तर बाकी सगळ्या सब्जेक्टला 15-15 मार्क्स आहेत. सो जर एखाद्या सब्जेक्टमध्ये 15 पैकी मला 4 किंवा 5च मार्क्स येतात, हे मला माहिती आहे की बाकी 10 मार्क्सची माझी तयारी होतच नाही आहे, तर दुसऱ्या सब्जेक्टचा वेळ घालवून दुसऱ्या सब्जेक्टमध्ये जे तुम्हाला 12-13 येतील ते तुम्ही का 7-8 वरती यायचं. तिकडे तुम्हाला तेवढे मार्क्स आले पाहिजेत, याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. ठीक आहे. सो आज मला हेच सांगायचं होतं की जर तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर ऑब्व्हियसली तुमची ॲक्युरेसी वाढेल. ॲक्युरेसी वाढली की प्रॅक्टिसमुळेच तुमचं टाईम मॅनेजमेंट पण व्हायला लागतं आणि जेव्हा हे सगळं जमतं तुम्ही 60+ मार्क्स डेफिनेटली घेऊ शकता. मी ज्यावेळेला ग्रुप सीचा पेपर झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा मी हे बोलले होते व्हिडिओमध्ये की पेपर इझी होता आणि त्यावेळेला बऱ्याच जणांनी खिल्ली उडवली होती की असं काही नाही. आणि बरेच जण ज्यावेळेला काही विद्यार्थी शेअर करायचे त्यांचे मार्क्स तर अरे 60+ मार्क्स मिळतच नाहीत, हे 64-65 मार्क, अरे 70 मार्क किती थापा मारतात. बट जेव्हा रिझल्ट आला, मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे ग्रुप सीच्या कट ऑफवरून तुम्ही काय शिकाल, त्याच्यावरून तुम्ही पुढची तयारी कशी कराल, मी त्याची लिंक तुम्हाला डेफिनेटली देईन. एंड स्क्रीनला मी तो व्हिडिओ देईन, तो व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली पहा, कारण तिथे तुम्हाला कळेल की अरे हां खरंच विद्यार्थी 70पेक्षा जास्त 75पेक्षा जास्त मार्क्स घेतात याच्यामध्ये. तुम्हाला असं वाटेल की अगदी बोटांवर मोजणे की 2 किंवा 3 मुलांना तेवढे मार्क्स मिळाले असतील. नाही, खूप विद्यार्थी आहेत ज्यांना तेवढे मार्क्स मिळालेले आहेत. तुम्ही गाफील नका राहू. इथे मी तुमचा कॉन्फिडन्स जावा म्हणून नाही सांगत आहे, तुम्हाला त्या लाईनमध्ये जाऊन बसायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. सो ज्या वेळेला कोणी तुम्हाला 60+ मार्क्स 65+ मार्क्स सांगते त्यावेळेला त्याची खिल्ली उडवण्याऐवजी किंवा हे असं होतच नसतं, हे शक्यच नाही असं म्हणण्याऐवजी तेवढ्या मार्क्सपर्यंत आपण कसे पोचू शकू याच्यावरती फोकस करा आणि त्याच्यावरती फोकस ठेवूनच तुम्ही अभ्यास करा. म्हणजे कोणाला तरी क्रिटिसाइज करण्यापेक्षा जे काही सांगितले त्याच्यातून तुमच्यासाठी आवश्यक काय आहे ते घ्या आणि त्याच्यावरती वर्क करा. कारण जे लोक असं काहीतरी करत बसतात ना ते लोक लाईफमध्ये आय डोंट थिंक की ते कधी यशस्वी होत असतील. एका सर्टन स्टेज नंतर तुम्हाला कळतं की अरे आपण कुठल्या गोष्टींमध्ये वेळ घालवत होतो आणि ती गोष्ट तुमच्यासाठी कामाची पण नव्हती. जी गोष्ट तुम्हाला समजते, जी गोष्ट समजणे की तुम्ही मॅच्युअर आहात ना, ती गोष्ट समजून घ्या आणि पुढे चला. ती एखाद्या व्यक्तीला म्हणजे तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं म्हणून त्याच्यावरती तुमचा जो अमूल्य वेळ आहे ना तो बिलकुल वाया घालवू नका. ठीक आहे. तर आय जस्ट होप की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो समजला असेल, हेल्पफुल वाटला असेल नेहमीप्रमाणेच, कारण हे बोलणं गरजेचं होतं. कारण खूप विद्यार्थ्यांचे मला हे मेसेज येत होते की मॅम वाचताना समजते, लक्षात राहते, अभ्यासही झाला आहे पण टेस्टमध्ये स्कोर येत नाही. तर टेस्ट सोडवताना ही काळजी घ्या. त्याचबरोबर मग बाकीचे जे काही टेक्निक्स आहेत ते तर मी वेळोवेळी तुमच्याशी शेअर करतच आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. बऱ्याच जणांनी लास्ट व्हिडिओमध्ये सायन्स स्ट्रॅटेजीबद्दल रिक्वेस्ट केली होती. सो सायन्स स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. ठीक आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओजना लाईक करत जा, शेअरसुद्धा करत जा. आणि हां, असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.